नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला उबेर आणि ओलाची एक ट्रिप आणि प्रायव्हेट एक ट्रिप भेटली होती. तर अशा सगळ्या मिळून आपलं डेलीचं टार्गेट पूर्ण झाले. CNG ऑलमोस्ट संपला, एकच गाडी राहिली. तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, मी कुठं कुठं गेलो, कशा ट्रिप केल्या, कुठं कुठं फिरलो ते. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5:42. आपण लवकर निघलो, आज लवकर आवरले आपलं. आता चाललोय CNG फिल करायला आणि डिव्हाइस सगळे ऑन करू. ओला, उबेर, रॅपिडो आणि कोण सुरुवात करते बघूया. आणि आजपासून थोडंसं टार्गेट वाढवायचा प्रयत्न आहे माझा, कारण लवकर टार्गेट पूर्ण झालं, काल 1 वाजताच पूर्ण झालं. सो 2-3 तास आपण आणखी स्ट्रेच करू, कारण जर लवकर होत असेल तर फक्त काय विषय राहतोय CNG फिल करायचा. CNG फिल करू आणि परत जिथं CNG भेटेल आपल्याला रस्त्यामध्ये, अर्धी टाकी झाल्यानंतर किंवा कुठं पण, तेव्हा एक CNG फिल केलं म्हणजे आपल्याला एक 50-60 किलोमीटरचं एक अंदाजचं त्या हिशोबाने आपण टार्गेट ठेवू की 200-250 किलोमीटरच्या आसपास आपल्याला प्रयत्न करायचा. आज मंडे म्हटल्यावर काम तेवढं व्हायला पाहिजे. ठीक आहे, करतो अपडेट. उबेरकडनं आपल्याला फर्स्ट राईड भेटली. जस्ट आपण CNG भरला आणि रोड क्रॉस केला तर 128 रुपयाची राईड दिसली. म्हटलं सकाळ सकाळी कॅन्सल कशाला करायची, 4-5 किलोमीटरचीच होती, 5 किलोमीटरची. तर आता राईड कंप्लीट केली. आपल्याला 128 रुपये टोटल बिल झाले. 116 रुपये दिलेत आपल्याला 6 किलोमीटरचे काहीतरी. तर ठीक आहे, मॉर्निंगची उबेरकडनं सुरुवात झालेली आहे. 6:15. गाडी चालली 7 किलोमीटर टोटल. तर ठीक आहे, आता इथनं आपण चिंचवडकडे जाऊया. आपण KSB चौकातनं लेफ्ट मारलो होतं RTOच्या साईडला. आता इथनं परत आपण राईड घेऊन पुढे जाऊ चौकाकडं आणि कोण राईड देते बघूया. आपल्याला कासारवाडीच्या ब्रिजवर आहे, आपण पिंपळे गुरवला चाललो होतो. तर आपल्याला ओलाकडनं राईड आली आहे 197 स्वारगेटची. 13 आणि 3 18 किलोमीटर, म्हणजे जवळपास 10-11 रुपयेच रेट आहे. पण ठीक आहे, तिकडनं भेटून जाईल स्वारगेटपासनं. त्यामुळं मग मी निघालो. तर 3.1 किलोमीटरचा पिकअप आहे. चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कंप्लीट झालं तर करतो अपडेट की किती झालं, काय झालं ते बघूया. आज हटायचं नाही मागं आपल्याला. स्वारगेटला आलोय आपण, कस्टमरला सोडले. आता इथनं राईड भेटते का बघूया. 1-2-3 मिनटं साईडला थांबू, नाही तर परत आपण स्टेशनच्या साईडला ओढूया. कारण मागच्या वेळेस पण इथनं नव्हते भेटले तर आपण स्टेशनला गेलो होतो. तर बघूया आता इथनं राईड पडते का नाही. ओला 197 रुपये आपल्याला दिलेत. 253 कस्टमरचं बिल झालंय. टाइम झालाय 7:02. 33 किलोमीटर गाडी चालली आहे. तर वेळेनं वाया घालवतो. जर नसेल राईड पडत तर मी पटकन स्टेशनच्या इथं जाईल आणि पुढचे राईड कंप्लीट करेल. बघूया आता इथनं आपल्याला स्टेशनला जायला किती वेळ लागतोय, कारण इथं वेट केला पाहिजे. पण नाही, आता इथनं राईड तर नाही पडली, कारण पडायला तर ॲडव्हान्समध्ये पडून जाते असं काही. तर एक मध्ये आली होती उबेरची फक्त 88 रुपयाची, ती पण ते 2.5 किलोमीटर मला यांचा ड्रॉप होता तोपर्यंत. सो काही नाही, ठीक आहे, बघूया कुठं जातोय आपण. उबेरकडनं आपल्याला एक राईड भेटली. आता इथनं एअरपोर्टची पटकन आपण एक्सेप्ट केली आणि निघालोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 1.5 किलोमीटरचं पिकअप, 188 रुपये फेअर दाखवले. तर 160 वगैरे 170 आपल्याला भेटल. आणि मग एअरपोर्टपासून बघू कुठं जातोय, नंतर करतो अपडेट. आपण स्वारगेटपासनं उबेरमधनं एक राईड आणली एअरपोर्टसाठी. तर ती राईड कंप्लीट केल्या आपल्याला एक राईड पडली. पण त्यामध्ये शाळा अशी केली उबेरने आपल्यासोबत की आपल्याला लोकेशन दाखवलं नाही, एक्झिट लोकेशन. फक्त आपल्याला अमाऊंट दाखवली ती 300 रुपये आपल्याला भेटणार म्हणून. आता सकाळ सकाळी एअरपोर्टला 300 म्हटल्यावर मी एक्सेप्ट केली. एक तर मी म्हटलं इथं कुठंतरी आजूबाजू निगडी बिगडी किंवा स्वारगेट त्या साईडची असेल. ती निघली सणसवाडीची. सणसवाडीची निघली तर ती कॅन्सल पण नाही करता येणार आता वरती जाऊन पार्किंगमध्ये एरो मॉलला. कारण कॅन्सल जर केली तर 130 रुपये आपल्याला पे करावे लागतील. कस्टमरने कॅन्सल केली असती तर ठीक आहे, पण त्यांनी काही केली नाही. तर आता सणसवाडीपासून आपल्याला परत पुण्याच्या साईडला ॲटलिस्ट यारवड्यापर्यंत किंवा बागोलीपर्यंत तरी राईड भेटणार नाही. इथनं आता आपल्याला मोकळं जाणे. आणि कस्टमरचं जुनं बिल होतं काहीतरी. तर ते सांगत होते का जेव्हा ऑनलाईन पेमेंट होतं तेव्हा माझं पेमेंट काहीतरी अडकलं होतं. मी पुढच्याला कॅश दिलेले होते, पण ते त्यांचं आउटस्टँडिंग बिल मला दाखवलं 900 रुपये टोटल.
तर आत्ताच्या राईडचे आणि त्यांचं असं जुनं असेल काय ते 900 रुपये त्यांनी मला पे केलेत माझं. आता माझा बॅलन्स निगेटिव्ह गेलाय 445. ते ठीक आहे, ते आपण पे करून देऊ. पण आता इथनं एमटी जायचा विषय तो आहे का इथून एमटी जायचा. मला माहित असेल तर मी सकाळ सकाळी घेत, म्हणजे सकाळ सकाळी म्हणून काय वाटणार नाही, पण तरी पण एमटी जायचं म्हणल्यावर 10-15 किलोमीटर म्हणल्यावर पकडून चला ना, आपला 15 चोक 60 रुपयाचं त्यामध्ये आणखी लॉस आहे. म्हणजे आपला 100-120 रुपये इथं गेले. या राईडला म्हणावं तसं अर्निंग नाही होणार. मग त्यासाठी आता आपल्याला एखादी व्यवस्थित राईड पडली पाहिजे की हे मागचा बॅकलॉग जो झालेला आता आपला या राईडचा तो नीट झाला पाहिजे. सणसवाडी या साईडला मुश्किल आहे पडणार राईड, कारण मी 1-2 वेळा आलेलो आहे, तर दोन्ही वेळेस मी रिटर्न तसाच गेलेलो आहे. आता आपण आहे पेरणे फाटा, लोणी काळभोर, लोणी कंच या साईडला. ठीक आहे, बघू आता आपल्याला इथनं कोण नेते का आपण एमटी जातोय. माझं आता 80% असंच आहे की एमटीच जावं लागणार आहे. बघूया आता काय होतंय. चूक झाली, चूक नाही म्हणता येणार, तर आपण तरी चेक तरी कसं करणार की कोणती राईड आहे म्हणून. 300 रुपये दाखवल्यावर कोणी पण एक्सेप्ट करणार ना. आणि आतनच पडली, डायरेक्ट एअरपोर्टच्या आतनच स्कॅन्स, म्हणजे एक ती पैसे एक्सेप्ट केले आणि लगेच राईड पडली. फक्त लोकेशन त्यांनी फक्त आकडे दाखवले तिथं, एक सुद्धा असं हे नाही पिनकोड होता. फक्त तेवढा वेळ नसतो ना पण पिनकोड सर्च मारेपर्यंत. सो ठीक आहे, मॉर्निंग आहे, सकाळ सकाळ म्हणून काय वाटणार नाही, आपण एक 15-20 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ पुढं. तेच होतं ना, मग एवढी मेहनत घ्यायची आणि जर असं झालं तर मग दिवस आपला सगळा बोर जातो. आज आपण त्याच्यात मेहनत घ्यायचं ठरवलंय आपण. ओके, इट्स पार्ट ऑफ गेम. बघूया कोण आपल्याला देते राईड. उबेरकडनं राईड पडली आपल्याला मगरपट्ट्याची. 4 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 40 मिनिटाची राईड, 40-50 1 तासात जाईल. ठीक आहे, मोकळं जाण्यापेक्षा पण हडपसर मगरपट्टा, तिथून परत स्टेशन आहे. थोडंसं फिरणं येते, पण थोडंसं नवीन एरिया इकडे कधी आलेलं नाही, फर्स्ट टाइम म्हणजे. ठीक आहे, मोकळं जाण्यापेक्षा आपल्याला राईड पडून गेली. 2-3 किलोमीटर आपण आलो असेल तर चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 220 फेर दाखवलाय माझ्या हिशोबाने, 200 वगैरे आपल्याला भेटेल. म्हणजे 20 किलोमीटरची राईड आहे ही, पण हरकत नाही. इकडे मी फर्स्ट टाइमच आलेलो आहे, तर एरिया पण बघता येईल आणि राईड पण होईल. इकडनं राईड परत म्हणजे हायवेला मिळायचे आपल्याला पुढे चालून. थेऊर, मोरगाव, सोलापूर 250. थेऊरचा गणपतीला पण यायचे. ठीक आहे, बघूया राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो आपण. तिथनं आपण केसनंपासून कस्टमरला आणलं होतं, इथं मागरपट्ट्याला सोडलं. 289 कस्टमरचं बिल झालं. आणि आता इथनं लगेचच आपल्याला एक आळंदीची पडली. 36 किलोमीटरची 1.5 तास दाखवला फेर. 476 आपल्याला फेर दाखवला. तर मॅच झाली आहे उबेरकडनं आणि चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. बघूया राईडला 1.5-2 तास लागेल, 1.5 तास वरती. ठीक आहे, आपलं एक टार्गेट पूर्ण होईल. बघूया. मगरपट्टा चांगली राईड भेटली आपल्याला ही. फक्त किती वेळ लागतोय बघू, करतो अपडेट. उबेरकडनं मगरपट्ट्यापासून राईड भेटलेली ही चाकण हानेकरवाडी, चाकण रोडला. तर आपण आळंदीतनं आलोय. बराच वेळ लागला. कोरेगाव पार्क वगैरे इकडे भरपूर गर्दी होती, ट्रॅफिक होती. सो 464 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि 452 रुपये आपल्याला भेटले. फर्स्ट टाइम असेल उबेरने फक्त 8-10 रुपये घेतलेत त्याच्यामध्ये, कारण लॉंग राईड होती बहुतेक म्हणून असावं. तर 1250 आपलं उबेरचं झाले आणि 200 रुपये ओलाचं. 1450 रुपये अर्निंग झालेलं आहे. टाइम झाला आहे 11:15 आणि गाडी चालली 145, 10 रुपये किलोमीटर रेट जो तो आपला चालू आहे सध्या. तर आता इथनं पुढं जातोय, बघूया. ठीक आहे, बघू आता इथनं आपण भोसरीच्या साईडला जाऊ आणि करतो अपडेट. भोसरीपासून आपल्याला एक राईड भेटली होती, ती कॅन्सल झाली. नंतर तिथनंच एक पर्सनल बुकिंग आली आपल्याला. तर त्यांना हडपसर मगरपट्टा आहे मॉलच्या मागे यायचं होतं. तेवढं ओला उबेरला दाखवले, तेवढंच आपण त्यांच्याकडनं घेतले. पण ते डायरेक्ट घेतले राईड न करता. 500 रुपये आपण त्यांच्याकडनं घेतलेत आणि ती राईड कॅन्सल एक झाली. त्याची आपल्याला 15 रुपये कॅन्सलेशन फी भेटली.
तर आपलं जवळपास 500 प्रायव्हेट, 1250 ते 1250 उबेर आणि 200 रुपये ओला, तर असे 1950 रुपये आणि 15 रुपये ते, समजा 1980 2000 रुपये आपलं काम झाले. आणि 2 गाड्या CNG बाकी आहे आणि गाडी चालली 185 किलोमीटर. तर ठीक आहे. आता आपण इथं गो टू बघू घरच्या साईडला आणि कुठं राईड भेटते बघू आता.